काका मला वाचवा. साधारणतः 250 वर्षांपूर्वी पुण्याच्या शनिवारवाड्यात नारायणराव पेशव्यांनी फोडलेला टाहो. सध्या हाच आवाज ऐकू येतोय तो राजधानी मुंबईमध्ये. पुतणे समीर भुजबळ यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक झाल्यानंतर काका छगन भुजबळ हे चांगलेच अडचणीत आलेत. त्यांच्या साम्राज्याला धक्का बसलाय. मात्र काकांमुळे पुतण्या अडचणीत आलाय की पुतण्यामुळे काकांची ही अवस्था झाली हे कळायला मार्ग नाही. आणि सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात ही चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातलं गेलं 1.5 दशक गाजलं ते काका पुतण्यातल्या राजकीय संघर्षानं. काकाच्या मांडीला मांडी लावून राजकारण केलं. मात्र वारस ठरवण्याची वेळ आली तेव्हा काकानं पुतण्याला दूर सारून मुलाला किंवा मुलीला पुढे आणल्याची उदाहरणं याच मातीत पाहायला मिळतात. त्यातूनच काका पुतण्या संघर्षाला धार आली. महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात गाजलेला काका पुतण्या संघर्ष म्हणजेच बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातला. राज ठाकरे हेच बाळासाहेबांचे राजकीय वारसदार असतील अशी चर्चा होती. मात्र घडलं वेगळंच. बाळासाहेबांनी आपला मुलगा उद्धव ठाकरे यांना गादीवर बसवल्यानंतर राज ठाकरेंनी बंडाचा झेंडा फडकावला. शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी स्वतःचा मनसे पक्ष स्थापन केला. शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यात राजकीय संघर्ष असला तरी तो कधीच उघडपणे समोर आलेला नाही. शरद पवारांनीही हा संघर्ष होऊ नये म्हणून स्वतः काळजी घेतली आहे. सुप्रिया सुळे दिल्लीच्या तर अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणात लक्ष देतील अशी सीमारेषा पवार काकांनी आखून दिली आहे. अजित पवारांचा आक्रमक स्वभाव लक्षात घेता काका स्वतः राज्याच्या राजकारणात जातीनं लक्ष घालतात. म्हणजेच अजित पवारांना त्यांनी अजून मोकळा हात दिलेला नाही. राजकारणात गाजलेली काका पुतण्यांची आणखी एक जोडी म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे. गोपीनाथ मुंडे राज्यात आणि दिल्लीत संघर्ष करत असताना त्यांचा बीडचा बालेकिल्ला सांभाळला तो धनंजय मुंडेंनी. मात्र राजकीय वारस निवडायची वेळ आली तेव्हा गोपीनाथ मुंडेंनी कन्या पंकजाच्या पदरात माग टाकलं. त्यामुळे नाराज धनंजय मुंडेंनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आणि सध्या नाशिकच्या काका पुतण्यांची जोडी गाजते ती वेगळ्या कारणासाठी. खरं तर भुजबळ काका पुतण्यांमध्ये तसा वाद कधीही झालाच नाही. छगन भुजबळांचा पुतण्यावर एवढा विश्वास होता की त्यांच्या खात्याचा कारभारही समीरच सांभाळत होते. त्यांच्या व्यवहारांमुळेच भुजबळ काका अडचणीत आल्याची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली आहे. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.